मी काय म्हणतो, आज आपण या चहाच्या साक्षीने आपल्या नात्याला एक नाव देऊनच टाकू. काय म्हणता? अहो तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, मैत्री करू असं म्हणतोय मी. किती टेन्शन मध्ये आलं बघा, चहा प्या. अच्छा, म्हणजे काय आहे, उद्या जर समजा तुम्हाला कोणी विचारलं की हा मुलगा तुमचा कोण लागतो, तर तुम्हाला असं परत ते व्हायला नको ना की अरे बापरे आता हा कोण आहे माझा, मग आता काय उत्तर देऊ, मग असं 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 नको ना व्हायला. म्हणजे आपण सांग फ्रेंड्स. फ्रेंड्स. पण तुम्हाला खरं सांगू का, माझ्याकडनं ना असं हे विचारून ठरवून मैत्री होतच नाही. म्हणजे माझी मैत्री अशी आपसूक होते सगळ्यांशी. पण आता कसं आहे, मला वाटलं होतं की मी तुमचा मित्र आहे, पण नंतर मग माझ्या लक्षात आलं अरेच्छा, म्हणजे आपण रस्त्यावर भेटणारे फक्त दोन अनोळखी आहोत. म्हटलं की आता काय, ठीक आहे. पास ना, आता झाली ना मैत्री, किती वेळा ऐकवणार आहात तुम्ही. आणि तुम्हाला माहिती का, मैत्रीचा एक फायदा आहे. काय? तुम्हाला नाही माहिती? अरे देवा, सॉरी, नाही हो माहिती. हा हेच सॉरी आणि थँक्यू हे शब्द मैत्रीमध्ये येत नाही. बरं बरं, सॉरी नाही म्हणणार मी आता, थँक्यू. हे काय दोन्ही बोललात? म्हणजे आता इथून पुढे नाही म्हणणार. थँक्यू. हा, आता तुम्ही बोललात. You're crossing your limits, Samir. Crossing your limits. द्या इथे मी टाकतो. शेवटी अर्पिताने वाट लावलीच हा सगळी. नाही म्हणजे इतकं सगळं मस्त जुळून आलं होतं, पण फिसकटलं. हे मला तर इतक्या भडकलेत ना. पण आई, ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. म्हणजे आई हो, तुम्हाला समजत कसं नाही? विराज अनिशपेक्षा वरचढच आहे ना, तोही कित्येक पटीने. तुझ्यासाठी ही एंगेजमेंट रिंग सुद्धा बनवली. विराज ग्रुप ऑफ हॉटेल्स तुमचंच का? आपलंच. म्हणजे जे झालं ते चांगलं झालं. म्हणजे ना, मला कळत नाही अर्पिताने कुठल्या जन्मात कुठल्या डोंगरावर कोणती तपश्चर्या केली म्हणून हे जबरदस्त प्रपोजल आलंय. बघितलं ना, गाडी कसली भारी होती. आणि हो, विराज ग्रुप ऑफ हॉटेल्सचे मालक, चक्क मालक. वाई आहात कुठे, आपण कल्पनाही करू शकणार नाही इतका श्रीमंत आहे तो. अगं,
ती अंगठी पाहिली ना मी, तो मौल्यवान हिरा असा लकलकत होता. तुम्हीच विचार करा, जर त्या विराशी आपलं नातं जोडलं गेलं तर आपलं अख्खं आयुष्यच बदलून जाईल. अहो, मस्त 3 BHK फ्लॅट मध्ये राहू आपण. मस्त अंगावर दागिने सुद्धा खेळतील. एवढंच कशाला, दारात गाडी सुद्धा असेल. आणि त्यांनी मागणी घातली म्हटल्यावर काही खर्चच नाही लग्नाचा आपल्याला. उलट हौसीने विराचाच आपल्याला हुंडा देईल. फक्त फक्त काय? फक्त प्रश्न एवढाच आहे की अर्पिता या लग्नाला हो म्हणेल की नाही. नाही म्हणजे ती त्यांना नाही म्हणून मोकळी झाली आणि तिचा हट्टी स्वभाव बघता ती या लग्नाला हो म्हणेल असं मला तरी वाटत नाही. आई, आपल्यालाच काहीतरी डोकं लढवावं लागणार. सॉरी, मी खूपच वेळ घेतला ना तुमचा. तुम्हाला आधीच उशीर झाला होता. अहो, नाही काय हरकत नाही. फार फार तर लेट मार्क लागेल, एवढं काय त्यात. एक मिनिट. हा निकू, बोल. दी, काय ग, काय झालं? दी, माझ्या क्रिकेट कोचिंगचे पैसे आपल्याला उद्याच भरावे लागतील. अदरवाईज माझी जागा दुसऱ्या कोणाला तरी दिली जाईल ग. मला जाम टेन्शन आलंय. दी, होईल ना सगळं मॅनेज? मी खूप वर्ष मेहनत करते. मेरिटवर सिलेक्शन तर झालंय माझं, पण पैसे नाहीयेत म्हणून चान्स जाईल ग. जाम टेन्शन आलंय मला. होईल ना ग सगळं मॅनेज? निकू, शांत हो. शांत हो बाळा, काही होणार नाही. मी आहे ना. आपलं काय ठरलंय? एक बार ठानली तो ठानली. छोडणे का नाही? मी करते काहीतरी. हा, काही नाही. अहो, त्यात एक सीट होती. तुम्ही गेला का नाहीत? नाही काय, आमच्यात आहे ना, मित्र टेन्शन मध्ये असला की त्याला एकटं सोडून जात नाही. धाकटी बहीण आहे ना माझी, निकी. तुम्ही ओळखता ना तिला? तिचं कॉलेजच्या क्रिकेट टीम मध्ये सिलेक्शन झालंय. त्याच्याच कोचिंगसाठी ऍडमिशन घ्यायचं होतं. उद्यापर्यंत 15,000 भरायचे आणि ते नाही भरलं तर तिचं ऍडमिशन नाही होणार. हो. बघा, माझी खरंच इच्छा आहे तुम्हाला मदत करायची, पण आता माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. मी असते तर नक्की दिले असते तुम्हाला. अहो, तुम्ही एवढं बोललात तेवढंच खूप आहे माझ्यासाठी. आणि मला माहिती आहे ना, मी त्या दिवशी पाहिलं ना, त्या फुलवाल्या काकांना तुम्ही 10,000ची मदत अशीच केलीत. तुमचा एवढा सपोर्ट आहे तेवढं खूप आहे माझ्यासाठी. थँक्यू. पण होईल हो काहीतरी मॅनेज. मी बघेन काहीतरी. बाप्पा आहे ना, होईल काहीतरी मॅनेज. नाही, पण तरी मी माझ्याकडून प्रयत्न करतो. काही झालं तर मी तुम्हाला नक्की कळवेन. थँक्यू, पण खरंच नको. मी करेन ना काहीतरी मॅनेज. चला, मी येतो. रिक्षा. हो हो, बाय. बाय. काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. हो, सगळं मॅनेज होईल बोलले खरं, पण कसं होईल? काही कस्टमर्स कडून ऍडव्हान्स मागून बघते. कोणी ना कोणीतरी नक्कीच देईल. हो. चला, मी येते. हो. चला. बाय. बाय. बाय.
तुला पाठीशी घातलं, तुझं कौतुक केलं सगळ्यांसमोर. तू काय केलं? सगळं- मम्मी ऐक ना तू थांब शांत शांत मम्मी थांब बस अशी कशी जाईल ती लिहून घे माझ्याकडून लिहून काही झालं ना तरी अर्पिता माझीच बायको होणार नसेल फुटली आज पण सुपारी त्यांना आमच्याच लग्नाची फोडावी लागेल बाय हुक और बाय क्रूक तोंड बघ सगळं विसर आता. अरे तुला कळतंय त्या अर्पिताला कोणी मागणी घातली ती? गाडी बघितलीस ना दारात? करोडोचा मालक आहे तो, करोडोचा. अनिश तुझी स्पर्धा आता कोणी आईला देण्याशी नाहीये. बहिणी होती आपल्या बाजूने पण तिची सुद्धा नियत फिरली आता त्याला बघून आणि त्याची गाडी बघून. अगं पण मम्मी पण काय? अरे ती अर्पिता काय आणि तिच्या घरचे काय? त्या विराज आणि तुझ्यामध्ये निवड करायची झाली ना तर त्या विराजलाच निवडणार. ए मम्मी अनिश म्हणतात मला अनिश माहितीये ना नाही त्या अर्पिताला त्या विराटच्या डोक्यातून आणि आयुष्यातून बाहेर ढकललं ना बाय हुक और बाय क्रूक अनिश नाव लावणार नाही. हे बघ अर्पिता जर माझी नाही झाली ना तर मी तिला कुणाचीच नाही होऊ देणार कधीच. नाही नाही, विराजचं हे स्थळ काही केलं आपल्या हातनं जाता कामा नये. त्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करेन मी. पण विराजच या घरचा जावई व्हायला पाहिजे आणि होणारच. आता अनिशच्या बाबतीत अर्पिताचा विरोध समजू शकते मी आणि असंही माझ्या खेरीज घरातल्या सगळ्यांचाच विरोध होता या लग्नाला. पण आता तो मुद्दाच नाहीये ना. ते बरोबर आहे आई, पण अर्पिताचं काय? अर्पिताचं काय घेऊन बसलीस? अर्पिताचा विरोध खोडून काढण्यासारखा आहे. आपण गरीब ते श्रीमंत हे काय नकाराचं कारण झालं का? आणि यावेळी तर हे आणि नचिकेत अर्पिताची बाजू घेऊन बोलूच शकत नाही. अगं स्वप्नासारखं स्थळ आहे हे, काय खोट काढतील. आणि अर्पिताला यावेळी मी पायावर धोंडाच मारू देणार नाही. तिचा लगाम ना बघ माझ्या हातात कसा पकडून ठेवते तू. आई अहो शांत शांत. हो काही गोष्टी ना अशा आरडाओरडा करून रागात नसतात ठरवायच्या. काही गोष्टी लाडीगोडीने असं सबुरीने कलेने घ्यायचं असतं. यावेळी तुम्ही जरा तुमची वाट बदलून बघा. कळतंय ना मी काय बोलते ते? ताई काय ग आता इथे कशी? गणू आला होता डबा द्यायला. हो मीच पाठवलं होतं त्याला. माझं नाही काम होतं, मला जरा या महिन्यात ऍडव्हान्स हवाय. सांगूच नकोस बाई, शक्य नाहीये ग. ताई अहो एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. अगं नाही ग, अडचणी काय फक्त तुलाच आहेत. महिन्याच्या महिन्याला देते ना ठरलेले, बस झालं. चल मला घाई आहे, मी निघते. हॅलो सुनील, ते काही नाही, जरा 15,000 रुपयाची मदत हवी होती. होऊ शकतं का? अरे काय बोलतोस? कधी ॲडमिट केलं बाबांना? अरे बापरे. बरं ठीक आहे. ओके. नाही ते मी बघतो काय करायचं. मी करीन म्हटलं फोन. तू काळजी घे आणि काही लागलं तर मला फोन कर. ओके हां चल. हेमंत, अरे काही नाही, मला जरा थोडी पैशाची मदत हवी होती. 15,000 रुपये शक्य आहे का? बरं ठीक आहे. नाही ठीक आहे हां.
घरातनच पैशाची सोय होत नाही. काय करू? आता तुला नाही कसं म्हणू एकता, यावेळी बाबांतला औषधाला सर्व पैसे गेलेत, तरी 1000 रुपये देऊ शकतो मी तुला. नाही नाही ठीक आहे, राहू देत, मी करेन काहीतरी मॅनेज. थँक्यू. हो अरे जरा अर्जंट हवे होते 15,000 रुपये. नाही मी सुनीललाच केला होता फोन, पण त्याचेच बिचाराचे बाबा ऍडमिट आहेत. हो मी जाणार आहे त्यांना भेटायला. हो हा. अरे नाही रे, माझी एक मैत्रीण आहे, तिच्या बहिणीच्या क्रिकेट सिलेक्शनसाठी भरायचं आणि उद्या शेवटची डेट आहे. ते पैसे भरले नाही तर तिचं सिलेक्शन होणार नाही. आणि तुला माहिती ना, एकतर संधी मिळणंच इतकं अवघड झालंय सध्या. तू जरा बघ ना प्लीज, अर्जंट आहे थोडं. हा मी वाट बघतोय आणि मला कळवा काय होतं ते. येस थँक्यू. हा समीर, हॅलो सर. आज यायला उशीर झाला. ते माझ्या साडीमध्ये थोडं काम होतं त्यामुळे उशीर झाला. हो बर, मग आज उशिरापर्यंत ड्युटी करायची. उशिरापर्यंत? सॉरी सर, मी थांबलो असतो, पण आज संध्याकाळी माझ्या वडिलांना घेऊन रुटीन चेकअपसाठी जायचं आणि मला माहिती आहे की माझ्याकडून उशीर झालाय. तुम्ही हवं तर सर सुट्टी लावा आजची, पण मला नेहमीच्या वेळी जावं लागेल सर. समीर, मी तुला चॉईस नाहीच दिलाय. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ड्युटी करायची, नाहीतर तुझं रेजिग्नेशन मला दे. सर मला फक्त आजच्या दिवस उशीर झालाय. रेजिग्नेशन देणं इतपत मोठी चूक झाली आहे का माझ्याकडून? नाही, रेजिग्नेशन घेण्यात ती मोठी चूक नाहीच आहे, पण तुला नेमक्या कुठल्या चुकीची शिक्षा होते याचा विचार कर. तुला जर ती चूक कळली तर ती सुधार, नाहीतर यापेक्षा मोठी शिक्षा होऊ शकते. राजीनामा घेणे इतकी कोणती मोठी चूक केली मी? काय झालंय सरांना? नाही आणि राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, परवडणारच नाहीये ते. पण मग आज बाबांच्या चेकअपचं काय करायचं? तेही चुकून नाही चालणार आहे. कसं करू कळत नाहीये. हे दोन्ही कसं जमणार आहे? आता शक्य नाही ग अर्पिता, या महिन्यात खूप खर्च झालाय. असते ना तर मी तुला नक्की दिले असते. खरंच सॉरी. अगं ठीक आहे, इट्स ओके, थँक्यू. सलील फोन घे. फोन घे ना. काय ऐकू येत नाही. हा, कानाला लावलंय. कुणाचं आहे? हा ब्रो बोल. समीरचा आहे हा. ना? मला आलं ना फोन, स्पीकरवर टाक ना, एकटाच बोलतोयस. हा समीर बोल. आई अगं आज मला यायला थोडा उशीर होणार आहे आणि नेमकं बाबांना संध्याकाळी डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे. हा मग मला नाही जमणार आहे आज. अरे असं काय करतोस? जरा साहेबांना विनंती कर, ऐकतील तुझं ते. आई मी काय मालक आहे काय रेस्टॉरंटचा? तू दीदीला किंवा सलीलला सांग ना आजच्या दिवस घेऊन जायला त्यांना. हा रेणुका जाईल. ए नाही, मला नाही जमणार या. मी उद्या केक करणार आहे ना, त्याचं शॉपिंग करायला जायचंय मला. सलील तुझा. नाही मला इस्त्रीवाल्याकडे जायचं, कपडे इस्त्री करून घ्यायचे. अरे पण तू मगाशीच इस्त्री केली ना. मी आउटफिट चेंज केलं आता. बस रे, ठीक आहे, तुमची कारणं आहेत. हा लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला. सलील जाईल ना. का? नाही मला कपडे इस्त्री करायचे, मी नाही जाणार. मग मी देते इस्त्री करून. काही गरज नाही, इस्त्रीवाला करेल, तो व्यवस्थित करून देईल. मग तू करेल ना, तू काय करणार आहेस? मला तिथे थांबून करून घ्यायचं, तुला काय प्रॉब्लेम आहे? तू जाणं घेऊन पप्पांना. काय करतोस? अरे गप्पा बसा रे, गप्पा बसा. काय कसं भांडताय तुम्ही? समीर ऐकलंच करे, हे तुझं काम आहे ना. तू तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडत जाणार आहे. दुसऱ्यांवर ढकलत जाऊ नकोस, बघतोयस ना? गाई दरवेळी जातो ना मी त्यांना घेऊन. आज मला खरंच शक्य नाहीये. आणि सलील ऐक ना प्लीज, प्लीज बाबांना घेऊन जा आज. हे बघ त्यांची अपॉइंटमेंट चुकून चालणार नाही आजची. तू त्यांना घेऊन जा,
मी तुला ते हे घेऊन देतो. तुला काय हवंय ते ब्लूटूथ स्पीकर आहे ना ते घेऊन देतो. एक मिनिट परत बोल. तू ब्लूटूथ स्पीकर देणार आहे? शुअर? हो हो डन डन. मी जातो घेऊन पप्पांना. काय डन? गप्पा बस. नाही नको, मी घेऊन जाईन बाबांना. फक्त मला आय शॅडो पॅलेट घेऊन देशील ना? आय शॅडो पॅलेट ब्लेड काय मिळणार नाही. ठरलंय आता. मला ब्लूटूथ मिळणार आहे. मी घेऊन जाणार पप्पा. तुझा चान्स गेलाय तिथे. आता मी चाललोय. चान्स गेला, तू गप्पा बस. माझं ठरलंय. तुम्ही काय तू काय बोलतोय ऐका तर. तुम्ही काय सौदा करताय का माझ्याशी? आपले बाबा आहेत ते. कर्तव्य नावाची गोष्ट माहिती की नाही तुम्हाला? देवा, ऐकतोयस ना ह्यांची भांडणं? ए समीर, ह्यांच्यावर टाकू नकोस. ह्यांच्याकडून नाही होणार. ते साहेबांना जरा विनंती कर. आई हे बघ, मी आता जास्त बोलत बसलो ना तर मला नोकरीवरून काढून टाकतील इथे. नाही नाही नाही. सलील तू जातोय असं मी गृहीत धरतोय. डन. मी जातो. पण ते ब्लूटूथचं ब्लूटूथ स्पीकर देणार आहे. आणि एक लक्षात ठेव, बाबांच्या शर्टच्या खिशात आपण एक चिठ्ठी ठेवतो, त्याच्यावर आपल्या घराचा पत्ता असतो. ती आठवणीनं ठेव त्यांच्या खिशामध्ये. आणि तू जा त्यांना घेऊन. मी डॉक्टरांना फोन करतो. नीट जा आणि नीट घेऊन ये. डन. गणपती बाप्पा, सलीलला जरा बुद्धी दे रे, जबाबदारी घ्यायची. आजचं सगळं व्यवस्थित पार पडू दे. मला जाता आलं असतं तर हा प्रॉब्लेमच आला नसता. अगं दिले असते पैसे मी, पण नाहीत माझ्याकडे आता. सॉरी ग, नाही पॉसिबल. नाही नाही, पैसाचं बोलूच नकोस. इतक्या ठिकाणी गेले पण पैशांची काहीच व्यवस्था नाही झाली. ज्याला विचारावं तो आपल्याच अडचणी सांगतोय. काय करू? धाकटी बहीण आहे ना माझी, तिचं ते कोचिंग मध्ये ऍडमिशन झालंय. उद्यापर्यंत 15,000 भरायचे. देवा, त्यांना मार्ग दाखव. त्यांची पैशाची सोय लवकरात लवकर होऊ दे. विराज सरांच्या ऑफिसमधून ऍडव्हान्स घेता येईल? लग्न करशील माझ्याशी? पैशांची अडचण आहे ना तुला? माझ्याकडे भरपूर पैसा आहे. पाहता क्षणी मला अर्पिता आवडली. माझ्या प्रपोजल बद्दल घरात कोणाशी बोलली नाहीयेस का? नाही नाही नको. ऍडव्हान्स घेऊन विराज सरांच्या उपकाराखाली नको यायला. ते त्याचा वेगळाच काहीतरी अर्थ काढतील. पण मग निकी, कसं होणार उद्या निकीच्या ऍडमिशनचं?